नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई तुम्हा सर्वांचं स्वागत टायगर करतोय. मित्रांनो बघा, 8:30 वाजलेले आहेत आणि आत्ताच मी जेवले आणि आधी झुणका भाकरी जेवायला. मित्रांनो हवेशीर बसले, अंथरून टाकले आणि घरामध्ये फार गरम होतं. जेवण झालं की असं मला बाहेर बसावं असं वाटतं. कालपासून मी बाहेर बसते. विजा चमकतायत, कुठेतरी एखादा थेंब पावसाचा येतोय असा. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. ह्या साईडला विजा चमकतात बघा. हे बघा चमकली ना विजा चमकतायत. हा माझ्या बाबूचं जेवण झालेलं आहे. काल ह्याने दूध चपाती खाल्ली ब्रुनोची, पण आज नाही दिलं पाहिजे दूध चपाती. लेकराला माझ्या दूधच पिवलो बोडू म्हणजे शोनं दूधच पिव बाबू, तू दूध पे. ले बाबू हुशार आहे. दिवसभर आज बाहेर बसला. आज मी त्याला घरात नाही घेतलं, दिवसभर बाहेर बसला. आणि किचनमध्ये यायला जरासं मी त्याला काठीचा आवाज करते असा खाली की लगेच बाहेर पळतो आणि ना अरे बाबुडी माझी शोन बाहेर पळतो तो. कारण का आपण कधीतरी समजा चुकून गरम काही वस्तू खाली ठेवतो वगैरे, याला काही कळत नाही ना, तोंड लावायला जातो. ती सवय नाही लावायची. ह्या किचनमध्ये आला नाही पाहिजे. ब्रुनोला पण मी तशीच करायचे. ब्रुनो पण येत नव्हता किचनमध्ये, मग घाबरायचा तो तिथेच बसायचा. हा पण तिथेच बसतो, येत नाही. आणि दिवसभर आम्ही रानात काम केलं ना शेतामध्ये, हा बाहेर होता. ह्याला मी घरात ठेवलंच नाही. म्हटलं ह्याला जरा बाहेरची सवय लावावा आणि बाहेर बसला पाहिजे. मस्त थंडीला बसतो. जिथे थंडावा असेल ना तिथं अक्षरशः बसायचा. उई नाही ना कुई नाही, मस्तपैकी बाहेर बसून राहिला तो. आंघोळ वगैरे झाली. आज मी झुणका भाकरी केल्या एकदम पातळ पातळ कागदासारख्या भाकरी केल्या 4 आणि ब्रुनोला 1 केली. सू केली बघा ह्याने. इथे पहा, इथे कशी सू केली बघा. इकडे ह्याने सू केली. विजा चमकतायत. कोणतं असं पाखरू आहे की मुलं रडण्याचा आवाज येतो मुलांचा. ते पाखरू ओरडताना असं वाटतं की मूल रडतंय. काल मी अशीच माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारत होते. बऱ्याच वाजल्या होत्या, तरी पण 9 वाजले असतील. तर इथे आपल्या शेडच्या इथे आवाज यायचा, इथेच आवाज यायचा. मी घाबरली नाही अजिबात. मी म्हटलं काहीतरी पाखरूच असणार आहे असं. पण अचानक आवाज आला की जर असं कोणालाही वाटतं तसं. मी त्यांना म्हटलं 3 वेळेस ते पाखरू असं ओरडलं. म्हटलं कसं काय? ते म्हटले जाऊ दे. ए डुग्गू, ए डुग्गू डुग्गू, अरे माझे डुग्गू, अरे डुग्गू. टायगर 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 काय खातोय काय माहिती टायगर. मित्रांनो डबल खुरपणी चालू आहे. आज चांगलं खुरपल्यासारखं मला वाटलं, पण काय कळलंच नाही. मोबाईल घरामध्ये होता ना, पाऊस येतोय, कधीतरी येईल टिपका आणि मोबाईलचं हे कवर पण जरासं खराब झालं. त्याच्यामुळे मी म्हटलं नको मोबाईल न्यायला, इथेच ठेव, जाऊ द्या. आपण पाणी वगैरे घ्यायला आलो की बघायचं कोणाचा कॉल सुटलाय कोणाचा नाही, म्हणून मी मोबाईल घरीच ठेवला. तर मित्रांनो कॉल सुटलेत, पण जेवायचं काय कळलं नाही. मी म्हटलं ही पात लावल्याशिवाय जायचंच नाही. अर्ध्या पाता कालच्या दोन्ही लावल्या आणि मग घरी येऊन बघते तर 3 वाजले, 3:15 वाजले. 3:15 वाजले. बाहेरच खाटवर आणलं, सांडग्याची भाजी केलेली आणि इथे येऊन आम्ही जेवण केलं. आणि तिथंच थोडा वेळ पडले. परत ते कसं मनामध्ये राहतं ना, जायचंय 10 मिनटं जरी पडलं तरी बाद झालं. म्हटलं चला. उठून घड्याळात बघते तर बरोबर 4 वाजले होत्या. म्हटलं जाऊन ते पाऊण तासात आपलं जेवणही झालं आणि झोपही झाली. मग गेले परत आणि इतकं छान आहे ना, खूप पुढे पात नेली. जेवढं एक दिवसाचं खुरपण होतं तेवढं 2 तासात तेवढं खुरपलं. म्हणजे इतकं मऊ असं रान आलेलं आहे. मग त्रास होत नाही खुरपायला आपल्याला. मऊ रानाचा त्रास होत नाही. मग तिकडे जरासं कडक होतं ना, जरासं फार जास्तलं. पण आज काही नाही. आता चला आपल्याला उद्या जायचंय सप्त्याला. कीर्तन प्रवचन हे उद्याचा दिवस, 2 दिवस आपल्याला, शुक्रवार शनिवार म्हणून साठी. नाही तर मग 2 दिवसात ते काढून टाकू. पण जाऊ दे, काय कामं जन्मालाच पुरलेली आहेत. काम कधी संपतंय का? आपलीच चूक आहे. त्या बाईला बंद नसतं केलं तर मस्त मजेत काम झालं असतं. निवांत आता बसले असते मी. पण निवांत होतच नाहीये.
तिकडून आलं आपल्याला सोमवार मंगळवार जर हे काम करून घेतलं तर लगेच आपल्याला मोडीत काढायला येईल. हा टेडी बेरी सारखा वाटतो का हो मित्रांनो? टेडी बेरी सारखा वाटतो का हा टेडी बेरी? हे पहा आपली टेडी बेरी आणलेली आहे. पहा मी बोलणारी टेडी बेरी आणलेली आहे. पहा ही टेडी बेरी कशी बोलते, माझ्याशी गप्पा म्हणते. कसा गप्प बसला बघा, आता वळवळ करते बघा. ग माझ्या शिवण्णा, ग माझ्या राजा, ग माझ्या पेडा, ग माझ्या लड्डू. अग बाई. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रोज होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बापरे किती गरज होते. बाय मित्रांनो.